Co-powered by Techno. त्यांनी या सगळ्या गोष्टीवर काय बोलावं त्यांचा लोकशाहीतला अधिकार आहे, परंतु अक्षय शिंदे हा काय सज्जन माणूस नव्हता. मुद्दा असा आहे की एन्काउंटर झाला आहे की त्यांना आत्महत्या केली याची पूर्ण चौकशी करावी लागेल आणि मला असं वाटतं की राज्याच्या गृहमंत्र्यांनी या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्याच्यामुळं विरोधक जे आकांतांडव करत आहेत चौकशीतलं जे काय असेल ते निष्पन्न होईल. पण अक्षय शिंदेनं असं पण काही चांगलं कर्तृत्व करून दाखवलेलं नाही. अक्षय शिंदे कशा पद्धतीचा गुन्हेगार होता हे सगळ्या जगाला माहिती आहे, परंतु हा जो प्रकार घडलेला आहे याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि त्या चौकशीचे आदेश माननीय गृहमंत्र्यांनी दिलेले आहेत. विरोधकांना प्रत्येक गोष्टीचं राजकारण करायचं असतं. ज्यावेळी बदलापूरच्या त्या मुलीच्या बाबतीमध्ये अत्याचार झाला तर याच लोकांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नको अशा पद्धतीचे बॅनर तिथे नाचवलेले होते. त्याच्यातनं त्यांना मताचं राजकारण करायचं होतं. आज या प्रसंगामधनं देखील त्यांना मताचं राजकारण करायचंय. तो कशामुळे गेला, काय गेला याची चौकशी होईल आणि जे खरं चित्र आहे ते लोकांसमोर येईल. अक्षय शिंदे हा अतिशय वाईट प्रवृत्तीचा गुन्हेगार होता. त्याने काय काय पराक्रम केलेले होते पोलिसांनी समोर आणलेलं होतं, विशेषतः त्याच्या कुटुंबाला समोर आणलेलं होतं आणि तिथल्या नागरिकांनी समोर आणलेलं होतं. आणि त्याने जर अशा पद्धतीचा प्रकार केला असेल तर त्याच्यातनं हे जर झालं असेल तर चौकशी अगदी बाहेर येईल ना. परंतु ज्या पद्धतीनं अक्षय शिंदेच्या बाजूने बोलण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाची लोक करतात हे कितपत आहे याचा देखील कधीतरी आता विचार महाराष्ट्रातली जनता करणार आहे. परंतु या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश हे गृहमंत्र्यांनी दिलेले आहेत. चौकशी आणखी स्पष्ट होईल. मला असं वाटतं की हा अधिकार गृहमंत्र्यांचा आहे. देवेंद्रजी याच्यावर योग्य तो निर्णय घेतील. परंतु जो प्रकार घडलेला आहे त्याची चौकशी झाल्यानंतर कशामुळे झालं, काय झालं हे त्याच्या समोर येईल. परंतु जे अक्षय शिंदेच्या बाजूने बोलत आहेत त्यांनी देखील हा विचार केला पाहिजे की याची पहिली चौकशी व्हायला द्यायला पाहिजे. अक्षय शिंदे फार काही सज्जन माणूस असल्यासारखं सगळे जे काय बोलत आहेत ते देखील चुकीचं आहे आणि एखाद्या गुन्हेगाराच्या बाबतीमध्ये असं घडल्यानंतर त्याची चौकशी होईल आणि त्याच्यात सगळं निष्पन्न होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.